माझ्यासोबत आहेत माझा सगळ्यात आवडता अभिनेता आणि पूर्ण महाराष्ट्राचा आवडता अभिनेता आदिनाथ कोठारे. खूप खूप स्वागत तुझं झी 24 तासमध्ये. सगळ्यात आधी कसा आहेस आदिनाथ? मी उत्तम आहे, एक्साइटेड आहे. नवीन वर्षाची सुरुवात दणक्यात होते. गेल्या वर्षी मी तुला बऱ्याचदा कोकणात बघितलं, तुझे रील्स आम्ही बघितले कोकणात. सो तेव्हा आम्हाला कन्फ्युजन होतं की नक्की आदिनाथ कोठारे काय करतोय कोकणात. पण एकदा तू एकतर काहीतरी सिरीज पण करत होतास आणि आता ही पंचकचं पण करत होतास. सो बराच वेळ तू कोकणात आम्हाला दिसलास. सो मालवणी वगैरे शिकलास? मालवणी ते कसं आहे ना, माझं मी जर काही दिवस कोकणात असेन ना तर आपोआप ती अंगीवळणी पडते भाषा. पण नाहीतर विसरायला होते. पण खरंच एक खूप जास्त योग आलाय मला. कोकणाशी संबंध माझा खूप वाढलाय. कारण सुरुवात झाली पंचकपासून. पंचकसाठी आम्ही तिथे शूटिंग केलं. 1.5 महिना मी तिकडे होतो सावंतवाडीत. आणि त्यानंतर मला एक शो मिळाला, आपला झीचा शो होता जो मी अँकर केला, कोकण डायरीज. तिथे तर मी कोकण जगलो. म्हणजे अर्थात सावंतवाडीत ती सुरुवात झाली. मला तिकडे तो एक झलक मिळाली कोकणाची. पण खूप काय काय बघण्यासारखं तिकडे कोकणात. आणि जेवढं बघू तेवढं कमी आहे का. म्हणजे जेवण खाणं सोड, वेगवेगळे कल्चर्स आहेत तिकडे. वेगवेगळे फोक कल्चर्स आहेत, फोक म्युझिक आहे, कला आहेत केवढ्या तरी तिकडे वेगळ्या. म्हणजे कोकण डायरीच्या वेळेस दशावतार मी अनुभवला जवळून. मी त्यात भाग घेतला. मी दशावतार सादर केला तिकडे मंचावर जाऊन त्या तिथल्या जत्रे. हो ना, ते कमाल व्हायरल झालं आणि ते मला खूप भारी वाटलं यार. असे अनेक अनुभव तिथे तेव्हा आले मला. पण सुरुवात झाली पंचकच्या शूटिंगच्या वेळेस. कारण सावंतवाडीत अनेकदा गोव्याला जाताना आपण वाया सावंतवाडी जातो आणि तिथे भालेकरांची खानावळ, एवढंच आपल्याला मला माहिती होतं. भालेकरांची खानावळ तिथे जाऊन खायचं, एवढं. मी खाण्याचं शौकीन आहे, त्यामुळे मला म्हणजे मला एका शहराची किंवा एका गावाची ओळख तिकडच्या खाण्याच्या पदार्थावरून मला होते. म्हणजे अच्छा हा, तिथे हे चांगलं मिळतं खायला, अशी माझी सगळी मेमरी असते. तिकडे काय खाल्लंस आणि जे तुझ्या लक्षात राहिलं असं काही कुठचा किस्सा म्हणजे काही आहे? पंचकच्या वेळेस भालेकरांची खानावळ. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतो तिकडे मँगो नावाचं हॉटेल आहे. तिथे पण उत्तम जेवण मिळतं सावंतवाडीत. आणि तिकडची चवच वेगळी आहे कोकणातली त्या जेवणाची. त्यामुळे ती मला खूप आवडते. आणि कोकणातलं ते नारळ, कोकम, ते सगळं म्हणजे आताही तोंडाला पाणी सुटतं माझ्या बोलताना त्याच्याबद्दल. पण खूप आठवणी आहेत पंचकच्या वेळेसच्या. इनफॅक्ट एक सगळ्यात अविस्मरणीय गोष्ट म्हणजे पंचकचं शूटिंग आम्ही जेव्हा करत होतो तो पिरियड ऑक्टोबर-नोव्हेंबरचा होता. आणि पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी घरापासून लांब दिवाळीत शूटिंग करत होतो. आणि कारण मी जसं सांगितलं खाण्याचा शौकीन, आईच्या हातचा फराळ हे माझ्यासाठी जीव की प्राण. आणि पहिल्यांदा घरापासून इतकं लांब मी दिवाळीत शूटिंग करत होतो आणि दिवाळीचा फराळ मला खाता नाही आला. पण मी तो सांगू, पंचकच्या सेटवर पोस्टर तुम्ही बघितलाच असाल. त्यात जी गँग तुम्हाला दिसते, भारती आचरेकर, आनंद इंगळे, सतीश आळेकर, दिलीप प्रभावळकर, दीप्ती देवी, आरती वडकबाळकर, आशिष कुलकर्णी, तेजश्री प्रधान, ही सगळी गँग आमची एक भट्टी जमली होती. ती एका पंचक एका कुटुंबाची गोष्ट आहे. आणि ॲक्च्युली आमचं एक कुटुंब तयार झालं होतं, निर्माण झालं होतं. ते आमचं सगळं ट्युनिंग, आमची केमिस्ट्री इतकी सुंदर झाली होती. आणि सगळ्यांनी एकमेकांना इतकं छान, सगळे एकमेकांना सपोर्ट करत होते. ती दिवाळी आम्ही त्या सेटवर साजरी केली. आणि घराची उणीव कोणीही कोणाला भासू नाही दिली, इतकं ते आमचं छान नातं जमलं होतं. म्हणजे मला आठवते आनंद इंगळे आणि आरती वडकबाळकर आणि मी त्यांना असिस्ट केलं होतं. किचन स्वयंपाकघरात जाऊन आम्ही सगळ्यांसाठी दिवाळीत जेवण बनवलं होतं. भारतीताईंनी मुंबईवरून फराळ मागवला होता. असं सगळं एक छान ॲटमॉस्फिअर क्रिएट झालं होतं तिकडे. आणि एक कुटुंबच निर्माण झालं होतं ते. आणि त्या कुटुंबाची ही गोष्ट आहे खरं तर. म्हणजे ही एक धमाल कॉमेडी आहे.
पंचक हा एक निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे. 5 जानेवारीला हा रिलीज होतो आहे. आणि एका कोकणातल्या सावंतवाडीतल्या एका खोत कुटुंबात, एक कुटुंब आहे सगळे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, सतीश आळेकर भावंड असतात. त्यांची आम्ही सगळी मुलं असतो. मी, मग आशिष कुलकर्णी, आनंद इंगळे, सागर तळाशीकर आणि तेजस्वी प्रधान, दीप्ती देवी. तेजस्वी प्रधान माझ्या अपोजिट आहे, दीप्ती देवी अपोजिट आशिष कुलकर्णी आणि आरती वडकबाळकर आणि गणेश. ते त्या घरात खूप असे पिढ्यानुपिढे येणारे घरगडी असतात ना, तर ते असतात. ते असं एक सुंदर हे कुटुंब आहे. तर ह्या कुटुंबाची ही गोष्ट आहे. आणि ह्या सावंतवाडीतल्या ह्या खोत कुटुंबात फिल्मच्या सुरुवातीलाच पंचक लागतो. आता पंचक म्हणजे काय, सगळ्यांना प्रश्न पडतो ना, पंचक म्हणजे काय. तुला माहीत असेल, तू कोकणातली आहेस, तुला माहिती आहे. पण बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो पंचक काय, पंचक काय. तर पंचक हा एक असा मुहूर्त असतो, जर तो मुहूर्त लागला तर त्या मुहूर्तावर घडणारी कुठलीही घटना असेल, ती शुभ घटना असेल तर वर्षभरात 5 वेळा त्याच कुटुंबात शुभ कार्य घडेल. जर मृत्यू घडला त्या मुहूर्तावर तर वर्षभरात त्या घरात 5 मृत्यू संभव असतात. आणि अशा वेळेस, अशा परिस्थितीत ह्या घरात मृत्यू घडतो आणि त्या घराला ज्योतिषी येतो आणि तो पंचांग बघतो आणि सांगतो, अरे बापरे, तुमच्या घरात तर पंचक लागला आहे. आणि सगळे बोलतात, अरे बापरे, पंचक लागला, आता काय होणार, आता कोण हे करावं लागेल, ते करावं लागेल. माझं जे पात्र आहे माधवचं, त्याचा वेगळा दृष्टिकोन असतो. तो जरा एक अस्पायरिंग सायंटिस्ट असतो आणि त्याचा खूप सायंटिफिक अप्रोच असतो गोष्टींकडे. तो पण जरा खूप एक्स्ट्रीम असतो, त्याची नंतर त्याला जाणीव होते. पण तो एक असा स्टँड घेतो ज्याच्यामुळे त्या घरात त्या भीतीचं वादळ त्या घरावर येतं. आणि सगळ्यांच्या डोक्यावर एक भीती, सगळ्यांच्या डोक्यावर एक भीती वावरते. ती म्हणजे आता कोणाचो नंबर, आता कोण जाणार, हा जाणार, ती जाणार, मी जाणार, ही भीती सगळ्यांना वाटते. कारण वर्षभरात पंचक लागलाय, मृत्यू झालाय, तर 5 मृत्यू शक्य आहेत, तर ते कोणाचं. तर ह्या भीतीवरती ती सगळी कॉमेडी बेस्ड आहे, ती कॉमेडीची सर्कस आहे. पण या सगळ्या सर्कसीच्या पार्श्वभूमीवर त्या कुटुंबाची गोष्ट आहे. ते कसं एका कुटुंबात वेगवेगळी पात्रं असतात आणि ते सगळी पात्र इतकी रिलेटेबल आहेत, इतकी आपल्यासारखी. म्हणजे तुम्हाला ती फिल्म बघताना ही जेव्हा पात्रं तुम्हाला दिसतील तेव्हा तुम्हाला असं वाटलं, अरे ही आत्या सेम माझ्या आत्यासारखी आहे, किंवा हा असाच माझा पण काका असाच, किंवा माझा भाऊ असाच आहे. ते इतकी रिलेटेबल कॅरेक्टर्स त्यांनी उभी केली आहेत. पण हे सगळी जी एका कुटुंबातली सदस्य असतात त्यांचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात. पण ह्या गोष्टीत एक संकट येतं ह्या फॅमिलीवर. त्या दृष्टिकोनामुळे सगळे जरा बिथरतात. पण ते कसे एका पातळीवर शेवटी येतात ही त्याची गोष्ट आहे. कसं आपल्या प्रेमासाठी आपल्याला आपले दृष्टिकोन जरा मॉडिफाय करावे लागतात, आपल्याला थोडे कॉम्प्रोमाइज करावे लागतात. कारण समोरच्याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे एकाचा दृष्टिकोन असा असेल, त्याचा काय कशावर तरी विश्वास असेल तर तो चुकीचा नाही आहे. आपल्याला त्याला सामावून घ्यायचं असतं आपल्या आयुष्यात आणि थोडंसं माझं थोडंसं तुझं घेऊन आपण ते घर बांधायचं असतं. तर अशी ती सुंदर गोष्ट आहे ह्या खोत कुटुंबाची, पंचक. आता आपण तर गप्पा मारतोच, पण माझ्यासोबत माझे कलिग्स आहेत, त्यांना तुला काही प्रश्न विचारायचे, सो आपण जाऊया न्यूजरूममध्ये. ग्रॅटिट्यूड तुमच्या फॅमिलीबद्दल, महेश सर. आणि म्हणजे आमच्या पिढीने महेश सर, लक्षा दादा आणि अशोक मामा, म्हणजे आम्ही सुपर हिरो नाही बघितले, पण आम्ही हे सुपर हिरो बघितले. आणि त्याच्याच कंटिन्यू म्हणजे आम्ही छकुला बघितला जो त्याच्यानंतर पुढच्या पिढीचा. तर आजही म्हणजे माझा भाचा जेव्हा घरी येतो तेव्हा तो जेव्हा मस्ती करतो तेव्हा आम्हाला छकुला आठवतो. म्हणजे मी कालच जेव्हा तो ट्रेनने आम्ही आणत होतो त्याला, तर म्हटलं अरे छकुलासारखा हरवशील कुठेतरी. तर तुझं आणि बाबांचं बॉन्डिंग आम्ही बघत आलो आहे. आणि कट्टू, आता तुझं आणि जिजाचं आम्ही बॉन्डिंग बघतो, तू व्हिडिओ बघतो, आम्हाला खूप छान वाटतं. तर जिजा जेव्हा म्हणजे तू जेव्हा बाहेर जातोस कामानिमित्त तेव्हा जिजा तुला म्हणजे रडताना तुला ते इमोशनल एक मुमेंट फील येतो का? किंवा हे जरा मला तुझ्याकडून समजून घ्यायचं आहे. म्हणजे मला पण एक आता बाळ आहे, 3 महिन्याचं आहे, मला पण या फेजमधून पुढे जायचं आहे. तर मला तुझ्याकडून समजून घ्यायचं आहे की
काय तुझी मनस्थिती असते बाहेर पडताना घरातून? काही नाही, जिजा माझ्यासारखी आहे, स्थितप्रज्ञ. तिला काही ती जिथे असेल तिथे ती खुश असते. पण हो, तिला सगळ्यात जवळ आई आहे. तर पण आमचं नातं खूप गमतीशीर आहे. म्हणजे इनफॅक्ट ती आईसोबत असते तेव्हा आई आई करत असते आणि सगळं तिचं आई तिला भरवते. हे जेव्हा ती डॅडाबरोबर असते, म्हणजे माझ्याबरोबर कुठे आम्ही दोघंच कुठे गेलो तर ती एका मोठ्या मुलीसारखी वागते. कारण तिला माहिती आहे डॅड हे सगळं काय करणार नाही, पण मी तरी करतो. पण तरी ती माझ्यासोबत अगदी अशी वेगळी, अशी छान, अशी मच्युअर्ड असते. ती स्वतःहून गोष्टी करते. आम्ही एका ट्रेकला गेलेलो मध्यंतरी, तर ती त्या हॉटेलमध्ये आम्ही जेवत होतो. ती स्वतःच्या हाताने जेवत होती. ती 5 वर्षाची आहे. स्वतःच्या हाताने ती जेवत होती आणि ती मला नाही बोलली की डॅड आम्हाला भरव आणि हे. तर एक खूप छान मित्रासारखं आमचं नातं आहे आणि तसंच मला ते माझी इच्छा आहे, माझं स्वप्न आहे की तसंच राहावं आयुष्यभर. ते व्हिडिओ खूप छान असतात तुमच्यामध्ये. एक मी गणपतीचा व्हिडिओ बघितलेला, तिने कारमधून ती गाणं म्हणत होती वगैरे. हां, धमाल. हां, तो एक ती काय मस्ती जी चालूच असते जिजाची. तुला ना, म्हणजे आम्ही आता एक सेलिब्रिटी म्हणून पण इतरही कार्यक्रमांमध्ये तू दिसत असतोस. म्हणजे फिल्मचे स्क्रीनिंग असतात, मग तिथे तू स्वतःहून एक प्रेक्षक म्हणून जाताना मी तुला बघितलं आहे. म्हणजे आता हे तू अपार्ट फ्रॉम कॅमेरा पण बऱ्याच गोष्टी शिकत असतोस. म्हणजे तू हे कुठून येतं हे सगळं? म्हणजे एक सेलिब्रिटी म्हणून न जाता एक तू विद्यार्थी म्हणून, म्हणजे मी असं, हे माझं ऑब्झर्वेशन आहे, मी बऱ्याचदा बघितलं आहे की तू बऱ्याचदा लाईमलाईटपासून दूर राहून पण अशा बऱ्याच गोष्टींमध्ये स्क्रीनिंगला बघितलं मी 1-2दा, जिथे तू मागे येऊन शांत बसला होतास आणि अशा गोष्टींमध्ये, म्हणजे तू बऱ्याच गोष्टींमध्ये. विद्यार्थी काय नाही, मी एक खूपच मला असं वाटतं मी एक जेन्युइन ऑडियन्स आहे. आणि मी जेव्हा फिल्म बघायला जातो तेव्हा मी मजा करायला जातो ऑलवेज. तेव्हा मी फिल्म मेकर म्हणून किंवा टेक्निशियन म्हणून किंवा आर्टिस्ट म्हणून मी तो बघतच नाही. मी अगदी ऑडियन्स म्हणून ती गोष्ट ऐकत असतो, बघत असतो. आणि मला वाटतं तेच महत्त्वाचं आहे. आपल्यातला ऑडियन्स, आपण एक जेन्युइन ऑडियन्स जो आपण आहोत तो जपून ठेवला पाहिजे. मगच आपल्याला, म्हणजे मगच आपल्याला ऑडियन्सची पल्स कळेल आणि कळत जाईल. कारण बदलत्या काळाबरोबर प्रेक्षकांची चव पण बदलत जाते. तर आपण त्या चवीबरोबर स्वतःलाही बदलत गेलं पाहिजे आणि त्यासाठी एक ऑडियन्स होणं गरजेचं असतं. सो आय थिंक सगळ्यात महत्त्वाचं एका कलाकारासाठी एक जेन्युइन प्रेक्षक होणं हे महत्त्वाचं आहे. सो पुढे माझ्यासोबत प्रतीक्षा आहे. प्रतीक्षा प्लीज पुढे ये आणि प्रश्न विचार. हाय प्रतीक्षा. हॅलो. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. माझा प्रश्न हा आहे की मी तुमचे आतापर्यंत बरेच चित्रपट पाहिलेत, पण या चित्रपटामध्ये जी भूमिका आहे ती खूप वेगळी आहे. म्हणजे एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून तुम्ही या चित्रपटामध्ये दिसताय. म्हणजे जो डायलॉग आहे की सगळ्या गोष्टींमध्ये मॅजिक असेल तर मग मॅजिक दिसत का नाही आहे? मग ह्या चित्रपटातलं नेमकं तुमचं पात्र कसं आहे? म्हणजे एकीकडे सगळ्या चित्रपटामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की सगळे असं म्हणतात नाही आता सांगितलं तर असं होणारच, पंचायत लागणारच. हां, आणि आता ह्यामध्ये एकदम अपोजिट आहे. तुम्ही असं एकदम त्या गोष्टी सगळ्या ज्या तू विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून पाहताना दिसताय. तर कसं कॅरेक्टर आहे नेमकं हे? त्या बाबतीत खूप रिलेटेबल कॅरेक्टर आहे माझ्यासाठी. कारण माझं स्वतःचं सगळं एज्युकेशन सायन्स बॅकग्राऊंडमध्ये झालं आहे आणि हा एक अस्पायरिंग सायंटिस्ट असतो. क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम फिजिक्समध्ये त्याचा रिसर्च चालू असतो आणि त्याचंही या सिनेमात एक कमिंग ऑफ एज आहे. म्हणजे त्यालाही काही गोष्टी कळतात स्वतःबद्दल आणि ते सिनेमात तुम्हाला बघायला मिळेल. पण कुठलाही दृष्टिकोन आपण एक प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो, पण तो त्या माणसासाठी तो योग्य असतो. म्हणजे तुझा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणून तू चुकीची आहेस, माझा दृष्टिकोन वेगळा इज नॉट ऑलवेज करेक्ट. म्हणजे मला असं वाटतं की एका जगात, एका शहरात, एका गावात, एका ऑफिसमध्ये किंवा एका घरात एकत्र येण्यासाठी आपल्याला एकमेकांचे दृष्टिकोन रिस्पेक्ट करणं गरजेचं असतं. तर त्याचा दृष्टिकोन खूप असा एक कट्टर दृष्टिकोन असतो. सायंटिफिक त्याचा अप्रोच असतो माधवचा, म्हणजे माझ्या पात्राचा.
आणि तो सायंटिफिक अप्रोच, त्या सायंटिफिक अप्रोचमुळे तो दुसऱ्यांचे कुठलेही बाकीचे दृष्टिकोन ॲक्सेप्ट तो करू शकत नसतो, जे तो इव्हेंच्युअली करायला शिकतो चित्रपटात. आणि तीच ह्या कुटुंबाची गोष्ट आहे. कसं हे कुटुंब एकत्र येतं एका पातळीवर आणि आपल्या भीतीवर कसं मात करतं. त्या घरावर पंचक लागला असतो. पंचक हा एक असा मुहूर्त आहे ज्या मुहूर्तावर कुठली घटना घडली की ती वर्षभरात 5 वेळा घडते. ती जर चांगली घटना असेल तरी 5 वेळा चांगली घटना घडते. जर वाईट काहीतरी झालं असेल तर 5 वेळा वाईट घडतं. तर ह्या घरात एक मृत्यू घडतो आणि पंचक लागतो आणि सगळ्यांच्यावरती ती भीती येते की बापरे आता 5 मृत्यू घडणार. आणि त्यासाठी लोकांना त्यांना काहीतरी करायचं असतं, पण हा त्या सगळ्यांना थांबवतो कारण ह्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आणि पण त्याच्यामुळे ती भीतीचं वादळ इथं घरावर येतं. सगळ्यांना वाटतं की बापरे आता कोण जाणार, आता कोणाचा नंबर, ही टॅगलाईन आहे तीच आहे की आता कोणाचा नंबर, आता ही जाणार का तो का मी. पण त्या भीतीवर ते कुटुंब कसं मात करतं आणि कसं एकत्र येतं ही एक सुंदर गोष्ट आहे. त्याचबरोबर धमाल कॉमेडी पण आहे. पण हां, माझा दृष्टिकोन खूप सायंटिफिक होता. अर्थात मला ते रिलेटेबल होतं कारण माझाही बऱ्याचदा किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये सायंटिफिक अप्रोच असतो, एक सायंटिफिक विचार असतो. मी स्वतः बायोटेक्नॉलॉजीचा स्टुडंट आहे, तर त्यामुळे ते त्या मनाने रिलेटेबल होतं. पण मी माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्या आईकडून मी शिकलो आहे, आई वडिलांकडून, दोघांकडून. आई स्पेशली, कारण माझ्या वडिलांचा दृष्टिकोन खूपच सायंटिफिक आहे आणि ते सगळं म्हणजे ते एरिक वॉन डॅनिकन, आयझॅक ॲसिमॉव, कार्ल सेगन ह्या सगळ्यांची ती पुस्तकं वाचणारे, नॉन फिक्शन, ॲस्ट्रॉनॉमी, मग स्टीफन हॉकिंग, ह्याचं सगळं माझ्या वडिलांचं वाचन सगळं त्या दिशेने असतं. आणि आई तशी खूप श्रद्धाळू आहे, ती सगळं करते. आणि माझे वडील ते सगळं सांभाळून करतात. म्हणजे असं नाही की म्हणजे ते आईला म्हणजे माझ्या आईला खुश करण्यासाठी किंवा आईचा विश्वास आहे म्हणून त्यांचाही विश्वास होता. तर हे उदाहरण माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे मी पण माझ्यामध्ये पण ते मला वाटतं की ते बाळकडू आलं आहे की मी सगळं सामावून घेतो माझ्यात. म्हणजे तुझं पण ॲक्सेप्ट करीन, तुझं पण ॲक्सेप्ट करीन आणि मी मला जे हवं तेच करीन, पण कोणाला दुखवणार नाही मी. तर हा दृष्टिकोन किंवा हे माझ्या आईवडिलांच्या अपब्रिंगिंगमुळे माझ्यात आपसूक आलं असेल. आणि हे माधवमध्ये जसा सिनेमा पुढे जातो तसं ते येत जातं, त्यामुळे ते मला करताना मजा आली आणि ते खूप मी रिलेट करू शकलो त्याला. रणवीर सिंग सोबत काम केलेला तो एखादा किस्सा, कारण रणवीर सिंग सुद्धा छान मराठी बोलतो आणि मी आय थिंक इंस्टाग्रामवर एक रील्स करताना पाहिलेलं की तुमच्या दोघांची एनर्जी लेवल खूप हाय होती. तर एखादा किस्सा तर एखादा किस्सा तुमच्या दोघांचा त्या चित्रपटादरम्यानचा. बापरे, खूप आहेत तेव्हाचे किस्से. 83च्या वेळेस इनफॅक्ट 83चं मी शूटिंग करत होतो आणि जस्ट नॅशनल अवॉर्ड डिक्लेअर झालं होतं पाणी या चित्रपटासाठी. बरं, बाय द वे पाणी पण सिनेमा आता आम्ही लवकरच अनाऊन्स करणार आहोत, त्याची रिलीज डेट. आणि मग नक्कीच भेटणार. पण मी 83चं शूटिंग करत होतो तेव्हा मी तिथे 83चं शूटिंग मी तिथे करत होतो, UK मध्ये होतो. तेव्हा मला माधुरी दीक्षितच्या प्रोडक्शन हाऊसमधून फोन आला, डॉक्टर आसगावकरांचा. म्हणजे कनेक्शन आहे, बरोबर. बघ ना, डॉक्टर आसगावकरांचा फोन आला. ते त्यांचं सगळं फिल्मचं सगळं काम बघतात. त्यांनी सांगितलं की आदिनाथ, माधुरी मॅम फिल्म करतायत. आणि मी त्यांच्यावर आधी काम केलं होतं 15 ऑगस्टमध्ये, जी नेटफ्लिक्स ओरिजिनल फिल्म. आणि त्यांनी मला सांगितलं, विषय सांगितला फिल्मचा. विषय ऐकून मी वेडाच झालो की काय उत्कृष्ट त्यांची विषयांची निवडही खूपच कौतुकास्पद आहे, माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेने यांची. आणि त्यांनी मला सांगितलं की हे बघ, डिरेक्टरच्या मनात कोणतरी वेगळा होता, पण माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेने ह्यांनी हट्ट केला आहे की हे पात्र तूच केलं पाहिजेस. मी तिथे क्लीन बोल्ड झालो. त्यानंतर मला वाटतं 2 दिवस झोपलो नसेल की माधुरी दीक्षित माझी आयकॉन, माझ्यावर एवढा विश्वास ठेवते एक नोट म्हणून, आणि त्यांनी माझं कास्टिंग केलं आहे. मी खूप भारावून गेलो होतो त्या क्षणी. पण हो, ते सगळं कनेक्टेड आहे. तू 83चा टॉपिक काढलास म्हणून मला आठवलं की 83च्या सेटवर असतानाच ही फिल्म माझ्या वाटेला आली. तुम्ही माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेनेंना भेटलात का, किंवा ते सेटवर आलेले असं त्यांनी आमच्याकडे सांगितलं. तर तुमची त्यांच्यासोबतची भेट कशी होती? म्हणजे माधुरी दीक्षितना भेटणं एकदमच सगळ्यांचं, प्रत्येकाचं ड्रीम असतं. तर तुमचा कसा अनुभव होता माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेनेंना भेटण्याचा?
मी त्यांच्या संपर्कात म्हणजे त्यांना पहिल्यांदा भेटलो 15 ऑगस्टच्या वेळेस, जी नेटफ्लिक्स फिल्म होती, त्याचं स्क्रीनिंग होतं. त्यानंतर त्यांनी मला पाठीवर थाप दिली होती की खूप सुंदर काम केलंस. ते माझ्यासाठी एका अवॉर्डसारखंच होतं. त्यानंतर पंचक हा सिनेमा आमचं खूप, आणि खरंच म्हणजे इतकी मोठी स्टार आहे ती माधुरी दीक्षित. ते शी इज अ लिव्हिंग लेजंड. पण त्या इतक्या डाऊन टू अर्थ आहेत, त्या इतक्या साध्या आहेत. जेव्हा त्यांच्याबरोबर तुम्ही जर संवाद साधला असेल तर न्यूजरूममध्ये पण आल्या होत्या. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते इतके पॅशनेट आहेत दोघेही, माधुरी दीक्षित आणि डॉक्टर श्रीराम नेने. मला वाटतं की ते मराठीतले वन ऑफ द मोस्ट पॅशनेट निर्माते आहेत. आणि त्याचं उदाहरण पंचकचं प्रमोशन आहे. ज्या प्रकारे माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेने अगदी रस्त्यावर उतरून त्यांनी फिल्मचं प्रमोशन केलं आहे. आज सिद्धिविनायकला गेले होते आणि पदोपदी ते अगदी एक्झॅक्टली. आणि मला वाटतं ते महत्त्वाचं आहे. एका निर्मात्याने आपल्या कॉन्टेंटवर, आपल्या कलाकृतीवर विश्वास ठेवणं आणि ते लोकांसमोर सादर करणं, लोकांपर्यंत पोचवणं. मला वाटतं की अशा अनेक कलाकृती येऊन जातात, लोकांपर्यंत ते पोचत नाहीत. पण माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेने यांनी उत्कृष्ट प्रमोशन केलं आहे. आमचे पण इंटरव्ह्यूज, सगळे कॅम्पेन ज्यांनी ती सगळी डिझाईन केली आहे, ते महत्त्वाचं आहे आपल्या मराठी सृष्टीसाठी, मराठी चित्रपटसृष्टीसाठी. कारण हे सिनेमे लोकांपर्यंत पोचणं, प्रेक्षक आहेत, प्रेक्षक चित्रपटगृहात येतात, गर्दी करतात, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की हा चित्रपट येतो आहे. आणि त्यासाठी तुम्हाला ती मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत आमची निर्माते घेत आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. पुढे माझ्यासोबत निर्मिती आहे. निर्मिती प्लीज पुढे ये. सो फर्स्ट ऑफ ऑल हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. सो माझा तुला प्रश्न आहे की आता नवीन वर्ष सुरू झालं तर यावर्षी तुझी संकल्पना काय असेल, तुझे काय रिझॉल्युशन्स असतील असं? वाव, माझं रेझोल्युशन 2024 हेच आहे की माहीत नाही, असं रेझोल्युशन माहीत नाही, पण एक बऱ्यापैकी डिसिप्लिन माझ्या अंगीवळणी आला आहे. जो म्हणजे एक फिटनेसचा असो किंवा एक डाएटचा असो, किंवा तो डिसिप्लिन मेंटेन राहणं आणि तो डिसिप्लिन कन्सिस्टंट ठेवणं वर्षभरात, हे माझं रेझोल्युशन आहे. आणि त्याचबरोबर खूप मेहनत करायची. 2024मध्ये खूप महत्त्वाचे अनाऊन्समेंट्स होणार आहेत. पंचक हा सिनेमा आला आहे. 2 माझे खूप जवळचे सिनेमे अजून येणार आहेत. एक म्हणजे शक्तिमान, प्रकाश कुंटे दिग्दर्शित, आणि माझा दिग्दर्शनातलं माझं पदार्पण पाणी. तर हे दोन्ही सिनेमे ह्यावर्षी रिलीज होणार आहेत. त्यांची अनाऊन्समेंट होणार आहे. तर 2024 माझ्या खूप आशा आहेत. आणि चंद्रमुखी 2 येणार आहे. नाही, चंद्रमुखी 2चं माहीत नाही, पण प्रेक्षकांचा प्रतिसाद जर चांगला मिळाला पंचकला तर पंचक 2 नक्कीच येऊ शकतो. तुला तुझ्या 2024च्या वाटचालींसाठी ऑल द बेस्ट आणि हा वर्ष तुला खूप चांगला जाईल. थँक्यू सो मच. पुढे प्रमोद आहे माझ्यासोबत. प्रमोद प्लीज पुढे ये. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप थँक्यू शुभेच्छा. प्रमोद. झपाटलेला 1 आणि झपाटलेला 2 हे जे 2 चित्रपट होते, हे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर जवळपास जे मराठी प्रेक्षक होते त्यांच्या मनावर राज्य केले या चित्रपटाने, बरोबर. तर तू जिजाला चित्रपट दाखवला आहेस का कधी? हो, म्हणजे जिजाचं मंत्र पण पाठ आहे तो. हो, म्हणजे बरं, मला तुमच्या ऑफिसमधली एनर्जी खूप आवडली आहे. झी 24 तासच्या ऑफिसमधली. म्हणजे प्रत्येक माणूस इथे इतका इन्वॉल्ड आहे आणि सगळे इतके तुम्ही असे इम्पल्सिव्हली येऊन प्रश्न विचारतायत आणि इतके सुंदर प्रश्न विचारतायत. खरंच थँक्यू. पण हो, झपाटलेला 1, झपाटलेला 2 आणि आता लवकरच झपाटलेला 3 पण येणार आहे. तर जिजाला बघायला आवडेल. झपाटलेला 3ची अनाऊन्समेंट लवकरच होईल, सांगतो. माझा दुसरा प्रश्न असा आहे की आई वडील मुलांना काहीतरी वेगळं करायचं म्हणजे ठरवतात की मुलांनी हे करावं, तसं तुम्ही जिजाबद्दल काही विचार केला की त्यांना सेलिब्रिटीज बनवायचं की त्यांच्या मनासारखं करू द्यायचं? सेलिब्रिटी बनवायचं की त्यांच्या मनात त्यांना जे वाटेल ते पुढे भविष्यात? नाही, सेलिब्रिटी कोणालाच आम्हाला असं हा बनण्याचा हेतू कधीच नसेल. मला वाटतं की चांगली कलाकृती घडवणं, चांगलं काम करणं हाच एक हेतू असतो आमचा सगळ्यांचाच. आणि जे माझ्यावर संस्कार केलेत माझ्या आईवडिलांनी की तुला जे हवं ते कर,
फक्त जे करशील ते मन लावून कर. तेच संस्कार मी माझ्या मुलीवर पण करणार, कारण ती सूट हवी, ते एक फ्रीडम हवं. आपला स्वतःचा आवाज व्यक्त होण्याकरता घरच्यांचा पाठिंबा महत्त्वाचा असतो आणि तो आवाज शोधणं आणि तो व्यक्त होणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे जिजाला तिचा आवाज शोधण्यात मी तिला नक्कीच मदत करीन. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप Thank शुभेच्छा you. आणि चित्रपटासाठी पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. पुढे तृप्ती आहे माझ्यासोबत. तृप्ती प्लीज पुढे ये. हाय तृप्ती. फर्स्ट ऑफ ऑल हॅप्पी न्यू इयर. मला असं विचारायचं होतं की आदिनाथ आणि त्याच्या मुलीचं बॉन्डिंग किती गोड आहे हे आम्हाला व्हिडिओमधून कळतच असतं. पंचक सिनेमा येऊ घातला आहे आणि जिजाने त्याचा ट्रेलर पाहिला आहे का, आणि पाहिला आहे तर तिचे काय गमतीशीर प्रश्न होते याबद्दल? तिला ट्रेलर खूप आवडला आहे आणि तिला फिल्म बघायची, आणि माहीत नाही, कदाचित तिला मी उद्या प्रीमियरला घेऊन जाईन माझ्यासोबत, किंवा मग तिच्यासोबत आम्ही एकटे जाऊन फिल्म बघतो थिएटरमध्ये. तर तसंही आम्हाला करायला आवडतं, बघू. पण तिला खूप आवडतात फिल्म्स बघायला आणि स्वतःही ती गोष्टी रचून सांगते. त्यामुळे ते सगळं आलं आहे तिच्या, ते बाळकडू तिच्यापर्यंत आलं आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की पंचक हा कोकणात शूट झाला आहे आणि याआधी तू कोकण डायरीजसुद्धा केलं होतं. कोकणाबद्दलचा अनुभव काय सांगशील? आणि तू मालवणी शिकला आहेस का बोलायला? मालवणी शिकलो नाही मी, पण ते कधी कधी आपण आपल्यासोबत जे असतात मित्र आपले ते मालवणी बोलत असतात, त्यामुळे करेक्ट हिच्याकडून मी मालवणी शिकणार आहे परत. पण तेव्हा त्या तात्पुरतं आपल्याला ते येतं, पण मला आता सवय जाते जसं आपण शहरात येतो तेव्हा. पण हो, कोकण मला खूप जवळून बघता आलं. एकतर पंचक आम्ही सावंतवाडीत शूट केला, तर खूप मजा केली तिकडे आम्ही. मी जसं आता सांगितलं हिला की मी खाण्याचं शौकीन आहे, आणि तिथे भालेकरांचं खानावळ माझं सगळ्यात आवडतं होतं. त्याचबरोबर तिथे सेटवरचं पण जेवण, मला कोकणातली चवच मला खूप आवडते तिकडच्या जेवणाची. आणि तिथे कोकणात सावंतवाडीत दिवाळी होती, आम्ही दिवाळीत शूटिंग करत होतो, आणि मला बेसनाचे लाडू खाण्याची तलप आली होती. मला कारण माझी आई बेसनाचे लाडू खूप सुंदर बनवते आणि त्याची उणीव मला भासत होती. पण तिकडे मला बेसनाचे लाडू नाही सापडले, पण मला तिकडे डिंकाचे लाडू सापडले, आणि तिथे अगदी ते घरगुती डिंकाचे लाडू होते तिथले. त्याची चव अजूनही जेव्हा मी आठवतो तेव्हा मला तोंडात पाणी येतं. पण खरंच कोकण जेवढं बघू तेवढं कमी आहे, जेवढं अनुभवू तेवढं कमी आहे, आणि खूप काय काय तिकडे बघण्यासारखं. सावंतवाडीतच तिकडचा तो राजवाडा, मग तिकडचा तलाव, मग त्या लाकडांच्या खेळणीचे कारखाने तिकडचे, खानावळ तर अनेक आहेत तिथे. पण आणि तो अख्खा परिसरच इतका सुंदर आहे. कोकण इज आपलं स्वित्झर्लंड असं आपण म्हणू शकतो खरंच. थँक्यू सो मच. थँक्यू. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की आम्हाला तू खूप आवडतोस, तुझा बराच चाहता वर्ग आहे, पण आदिनाथचा असा कोणता ड्रीम रोल आहे जो आदिनाथला करायला आवडेल? ड्रीम रोल, माझे ड्रीम डिरेक्टर्स आहेत त्यांच्यावर मला काम करायला आवडेल. आणि म्हणजे ड्रीम रोल म्हणजे ड्रीम डिरेक्टर्स बरोबर किंवा ड्रीम प्रोजेक्ट्सचा भाग होणं, म्हणजे कोणता प्रोजेक्ट आहे की त्याच्यामध्ये त्यात कुठलाही रोल चालेल मला. म्हणजे चांगला दिग्दर्शक असेल आणि खूप सुंदर कथा असेल तर त्या कथेचा भाग होणं गरजेचं असतं. माझे ड्रीम डिरेक्टर्स खूप आहेत तसे, हिरानी, झोया अख्तर, आणि मराठीत नागराज आणि परेश मोकाशी. तर परेशला मी नेहमी भेटतो तेव्हा मी त्याला सांगतो की मी तुझा खूप मोठा फॅन आहे. आम्हाला आवडेल तुला त्यांच्या मूवीमध्ये बघायला. थँक्यू सो मच. सो आदिनाथ, थँक्यू सो मच तुम्हाला वेळ दिलास त्याबद्दल, आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.